उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, कवाडे गट या मित्रपक्षांचे उपस्थित असणारे सर्वच स्टेजवरचे मान्यवर, नेते मंडळी, तरुण सहकारी, महिला भगिनी, माझे मतदार बंधू भगिनी, आपले उपस्थित असणारे चारही उमेदवार आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर उशीर बराच झालेला आहे. आपल्याला सगळ्यांना मंडपामध्ये बसता आलेलं नाही, तेवढा मंडप आम्हाला टाकता आला नाही, त्याबद्दल सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो. उद्याची निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती, आपण सगळेजण आज इथं रायगड जिल्हा, पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर आणि पुणे जिल्हा या भागात आलेले नेते मंडळी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. माझी आपल्याला विनंती की उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुप्रिया, विश्वजित, राहुल आणि देवदत्त अतिशय नव्या तरुण अशा प्रकारचे उमेदवार देण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केलेला आहे. मित्र पक्षांचा या सगळ्या बाबींना पाठिंबा, आपल्याला सगळ्यांना पुणे जिल्ह्याचा आणि दोन्ही शहराचा विचार करत असताना आपल्या विचाराचे चारीच्या चारी उमेदवार हे लोकसभेमध्ये निवडून गेले पाहिजे. त्याचं कारण असं आहे, तुमच्या माझ्या शहराच्या दृष्टिकोनातनं मेट्रोचा प्रश्न हा आम्ही राज्य सरकारने हातामध्ये घेतलेला, केंद्र सरकारची भरीव अशा प्रकारची त्याला मदत लागणार आहे. आपली शहरं वाढत आहे. शहरं वाढत असताना ज्यावेळेस धरणाचं पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवडला आणण्याचा प्रयत्न मी करतो, त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये आपला शेतकरी समाज जो आहे त्याला पण शेतीच्या करता पाण्याच्या बद्दल कुठं अडचणीला सामोरं जाता कामा नये. सिवरेज ट्रीटमेंट प्लांट उभे करणं, त्याच्याकरता केंद्राचा पैसा जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन मधला आणणं, त्याच्यामध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा पैसा आज तुमच्या माझ्या जिल्ह्याच्या करता, ग्रामीण भागाच्या करता आणणं, त्याचबरोबर ही सगळी कामं करत असताना खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचा एक महत्वाचा प्रश्न आहे. बाबांनो, याचा विचार तुम्ही नीट केला नाही तर भावी पिढी तुम्हाला मला कधी माफ करणार नाही. आत्ताचं पुण्याचं विमानतळ हे लष्कराचं विमानतळ, संरक्षण खात्याचं विमानतळ, साहजिकच 10च्या पुढे रात्रीची विमानं उतरवता येत नाही, उड्डाण करता त्या ठिकाणी येत नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचं ज्यावेळेस तुमचं माझं पुणे आणि पिंपरी चिंचवड झालंय, जगाच्या नकाशावर ही शहरं गेली, ग्रामीण भागाचा कायापालट आणि आर्थिक सुबत्ता आणण्याच्या करता संस्था चांगल्या प्रकारे चालवण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करतो. त्यावेळेस आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ जे पनवेलच्या परिसरामध्ये नवी मुंबईला चाललेलं काम आता मंजूर झालेलं आहे, तशाच पद्धतीनं आपल्याला विमानतळ करावं लागेल. 2 वेळेला खेड आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेला उमेदवार यांनी दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये सांगायचं विमानतळाला माझा विरोध नाही आणि खेडमध्ये आल्यानंतर सांगायचं त्याला माझा विरोध आहे. बाबांनो, मला याची जाणीव आहे. गेले 25 वर्ष समाजकारण राजकारणामध्ये काम करणारे एक कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या बरोबर नेहमी काम करत असतो. परंतु धरणं करत असताना, फ्लायओव्हर करत असताना, वेगवेगळ्या पद्धतीनं रेल्वे आणत असताना, मेट्रो करत असताना किंवा रस्ते 4 पदरी 6 पदरी करत असताना, पुणे आणि पिंपरी चिंचवडला रिंग रोड करत असताना कुणाच्या जमिनी जात असतात. कुठेतरी माझ्या शेतकऱ्याच्या जमिनी जाव्या, तो उद्ध्वस्त व्हावा, तो त्या ठिकाणी रस्त्यावर यावा, ही भूमिका युपीए सरकारची पण नव्हती आणि आघाडी सरकारची पण नाहीये. आणि त्याकरता जरी उद्याच्याला आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ त्या ठिकाणी उभं करायला लागतंय, मी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दलचा विचार केलेला आहे. शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्रास होणार नाही, परंतु भावी पिढीला वरदान ठरणारं ते विमानतळ उद्याच्या काळामध्ये इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आणखी आली पाहिजे. चांगल्या प्रकारे माझ्या शेतकऱ्यांनी पिकवलेला जो धान्य असेल, जो भाजीपाला असेल, जी फळं असतील, जी फुलं असतील, ती जगाच्या बाजारपेठेमध्ये पाठवण्याच्या करता खऱ्या अर्थाने विमानतळाची नितांत त्या ठिकाणी गरज आहे. आणि म्हणून दुटप्पी राजकारण करून आपल्याला काम करता येत नाही. आम्ही कधी दुटप्पी राजकारण केलेलं नाही आणि म्हणून सगळ्या भागातून आलेल्या माझ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची, अतिशय चांगल्या प्रकारे उच्च शिक्षित असे उमेदवार देण्याचा प्रयत्न
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कवाडे गट आणि कोळीप उपेंद्र शेंडेचा गट या सर्वांनी मिळून केलेला. आपण 17 तारखेला काही मतभेद झाले असतील. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, ग्रामपंचायतीमध्ये कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधामध्ये लढले असतील, सहकारामध्ये लढले असतील, परंतु तो प्रश्न स्थानिक आहे. हा देशाचं भवितव्य ठरवणारा प्रश्न आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, मागं काय झालं हे करत बसण्यापेक्षा आता उद्याच्या काळामध्ये सोनियाजींना कशा प्रकारची ताकद देता येईल, आदरणीय पवार साहेबांना दिल्लीमध्ये कशी ताकद देता येईल, हे सर्व 4 उमेदवार निवडून गेल्यानंतर ज्या ज्या प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित आहेत, इकॉनॉमी रिकन्स्ट्रक्शनच्या करता घरबांधणीचा कार्यक्रम तुम्हाला मला राबवावाच लागणार आहे. झोपडपट्टी निर्मूलनाच्या बद्दल मोठ्या प्रमाणावर अधिकचं काम आपल्याला करावं लागणार आहे. म्हाडाच्या संदर्भामध्ये आत्ताच हर्षवर्धन पाटील, मी श्रीपंत पाटील आणि मुख्यमंत्री महोदय बोलत होतो. त्याही संदर्भामध्ये मध्यमवर्गीयांना परवडतील अशा प्रकारची घरं ही आपल्याला बांधून द्यावीच लागतील. आणि हे सगळे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेले. आज रहदारीचा प्रश्न तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि ती वाहतुकीची कोंडी या पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या परिसरामध्ये सोडवण्याच्या करता खऱ्या अर्थाने सगळ्यांचा एकोपा असला पाहिजे. घर मजबूत असेल तर महाराष्ट्रामध्ये आपण मजबूतीनं काम करू शकतो. आणि त्याकरता विश्वजित, सुप्रिया, त्याचबरोबर देवदत्त आणि राहुल या सर्वांना आपण 17 तारखेच्या मतदानाच्या निमित्तानं घड्याळ आणि पंजा त्याचं बटन दाबण्याचं काम सर्वांनी करायचं. माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. काही प्रश्न आहे उद्याच्याला जसं भास्कररावांनी, माणिकरावांनी सांगितलं तसं मला यांनी विचारलंच नाही. माझं पत्रिकेत नावच नव्हतं. मला कोणी स्टेजवर पण बसवलं नाही. माझं तर नाव पण तिथं घेतलं गेलं नाही. हे काही तुमच्या माझ्या कुणाचं घरचं लग्न नाही. तुम्ही मी सगळ्यांनी मिळून आपण उमेदवार आहोत त्या भावनेतनं मग पिंपरी चिंचवडचा परिसर असेल तिथं मावळ, पिंपरी आणि चिंचवड किंवा खाली माझं पनवेल, उरण आणि त्या ठिकाणी कर्जत खालापूरचा भाग असेल, या सगळ्या भागातल्या माझ्या सहकारी मित्रांनी खरोखरी सुप्रिया किंवा विश्वजित, राहुल आणि देवदत्त त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. अनेक महत्वाचे प्रश्न असतात. तुम्ही मी शेतकरी, व्यापाऱ्यांचे प्रश्न असतात, शेतकऱ्यांचे प्रश्न असतात. ऊसाची शेती अडचणीत आली त्यावेळेस राजकारण न करता आपल्याला मदत केंद्राने केली. आता गारपिटीचा प्रश्न आला, अतिवृष्टीचा प्रश्न आला, दुष्काळाचा प्रश्न आला. एकाच वर्षामध्ये 3 नैसर्गिक संकट आली. त्याही वेळेस डॉक्टर मनमोहन सिंगांनी मदत केली. त्या ठिकाणी चिदंबरम साहेबांनी मदत केली. स्वतः पवार साहेबांनी लक्ष घातलं. मुख्यमंत्र्यांच्या बरोबर ज्या ज्या वेळेस मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री या नात्याने पतंगराव असतील, आर असतील, हर्षवर्धन असतील, जयंतराव असतील, आम्ही सगळेजण जायचो. त्या वेळेस आम्हाला ताबडतोब त्या ठिकाणी वेळ मिळायचा आणि त्याच्यातून आम्ही चर्चा करायचो. आणि या राज्याला, अडचणीमध्ये असणाऱ्या माझ्या बळीराजाला खऱ्या अर्थाने पुन्हा कसं उभं करता येईल, त्याला पुन्हा पुनर्गठन करून कर्ज कसं देता येईल, त्याला पीक कर्जामध्ये कशी मदत करता येईल, अशा प्रकारचं काम सातत्याने आपण केलं. 2च खासदार तुम्ही युपीए सरकारला पाठिंबा देणारे निवडून दिलेले होते. आता खऱ्या अर्थाने 4 खासदार 100% खासदार निवडून देण्याची धमक आणि ताकद ही निश्चितपणे रायगड, पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय, कवाडे गट हे सगळे एकत्र आल्यानंतर आपल्याला दुसरा कुणीही माणूस पराभूत करू शकत नाही. तेवढी मोठी ताकद या दोन्ही शहरामध्ये आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आपल्या पक्षांची आहे. त्याकरता आपण सगळ्यांनी मनापासून जीवाचं रान केलं पाहिजे. या सगळे सहकारी लोकसभेमध्ये अतिशय उत्तम प्रकारचे आपल्या जिल्ह्याच्या वतीनं प्रश्न मांडण्याचं काम करतील. करोडो रुपयाचा निधी केंद्राकडनं आणण्याच्या करता हे त्या ठिकाणी पाठपुरावा करतील. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्याचा अधिक गतीनं कायापालट होण्याच्या दृष्टिकोनातनं जी जबाबदारी तुमच्या माझ्या जनतेने आपल्यावर टाकलेली आहे, त्याला त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देता आपल्याला उत्तम पद्धतीचं काम त्या ठिकाणी करण्याच्या करता यश मिळवायचंय. आणि म्हणून हे सगळं घर मजबूत करण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे. मी फार भाजप शिवसेनेच्या बद्दल टीका टिप्पणी करत नाही. आज शिवसेनेची दयनीय अवस्था झालेली आहे. तुमच्या दिग्गज परभणीचे खासदार गणेश दुधगावकर साहेबांनी प्रवेश केला. आज खासदार झालेली मंडळी तो पक्ष सोडतायत. काय त्या पक्षाची दुरावस्था झालेली आहे.
हे आपण समजून घेतलेलं त्या ठिकाणी बरं. भारतीय जनता पक्षाचं काय सांगावं, मी परवा तर टीव्ही मध्ये बघत होतो, एक त्यांचा उमेदवार अशी मुलं लहान झोपवली आणि त्या लहान मुलांच्या पोटावरून हा शहाणा चाललेला होता. त्याला लाज नाही वाटत, त्याला शरम वाटत नाही. लहान मुलांच्या पोटावरनं तुम्ही परत चाललाय. खासदार व्हायच्या आधी तुम्हाला ही मस्ती आली, खासदार झाल्यानंतर कशा पद्धतीने हे कारभार करतील याचाही विचार सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून अतिशय योग्य पद्धतीनं एक आदराची भावना, एक वडीलधाऱ्याचा मान सन्मान ठेवून तरुण तरुणींना बरोबर घेऊन जाण्याचं काम आज मोठ्या प्रमाणात 18 ते 25 ते 35 वयोगटातला मतदार त्या ठिकाणी आहे. आणि आज सगळ्या मतदारांचं प्रतिनिधित्व सुप्रिया, देवदत्त, विश्वजित आणि त्या ठिकाणी राहुल हे अतिशय चांगल्या पद्धतीनं करतील. पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर आणि माझा रायगड जिल्हा हे फक्त 1-4 उमेदवार निवडून येण्याचं काम करू शकत नाही. तुमच्या आजूबाजूला पाहुणे आहेत, मित्र परिवार आहेत. सगळ्या भागामध्ये 48 लोकसभा मतदारसंघात जिथं घड्याळ असेल, जिथं पंचा असेल, दिवसाही पंचा, रात्री पंचा, दिवसाही घड्याळ, रात्री घड्याळ, झोपेतनं कुठलं तरी ते चिन्ह. नाहीतर सांगा शेवटच्या दिवशी आमच्याचा फोन आला, धमक्याचा फोन आला, असा SMS आला, काही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आता सगळ्या नेते मंडळींच्या देखत सांगतोय, तेच काम सगळ्यांनी मनापासून करावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि खूप चांगल्या पद्धतीनं या जिल्ह्यातले 4 उमेदवार विजयी करण्याच्या करता आपण यश मिळवावं अशी अपेक्षा व्यक्त करून आपण मोठ्या संख्येने आल्याबद्दल आपलं स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. त्यानंतर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराज चव्हाण